नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला समोर कविता आलेला आहे त्याचं नाव काय आहे? समता की ओर। काय नाव आहे तिच्या? समताची ओर। आणि या कवितेचा हा दुसरा सीझन चाललेला आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा इथे काय दिलेलं आहे? तारे निबिट्ट मलिन चंद के पांडु वर्ण है पाया, मानव किसी राज्य पर है राष्ट्रीय कष्ट कुछ आया। याप्रमाणे इथे कवी काय म्हणाले आहे की थंडीतून म्हणजे थंडीतून काय दिलेलं आहे की बादल जे आहे ते विशिष्ट रूपातून धारण केलेलं आहे, विशिष्ट रूप धारण केलेलं आहे। आणि कोहराबद्दल म्हणजे जेव्हा सकाळी आपण उठते थंडीतून आपण पाहते की सर्व जगे आपल्याला पांढरा पांढरा दिसत आहे, काही पण दिसत आहे। तो कोहराबद्दल असा झालेला आहे की सूर्याची किरणे एक पण बाहेर नाही निघत आहे आणि असं वाटत आहे की कोणताही राजाप्रमाणे किंवा कोणताही राज्य ते विपदा आलेले आहे असं वाटत आहे। उदाहरण दिलेले आहे की कवीने इथे की कसाप्रमाणे जे तारे मलिन दिसत आहे म्हणजे तालीन कसं दिसत आहे कोहराप्रमाणे हे काहीही आपल्या आकाशात काही किंवा गगनावर काही आपल्याला दिसत नाही। तर याप्रमाणे पूर्ण जग काळ्या काळ्या किंवा पांढरा पांढरा दिसत आहे। तर याबद्दल असं वाटत आहे की कोणताही राज्य आहे त्यावर विपदा काहीतरी येणार आहे। तर याप्रमाणे असं वाटत आहे। तर इथे कवीने असं दिलेलं आहे की कसाप्रमाणे आपल्याला हा जे थंडी आहे त्यातून सगळं व्यवस्थित प्रमाणे करायचं किंवा करण्याबद्दल आहे। तर याप्रमाणे आपल्याला काहीही दिसत नाही थंडीतून। तर असं वाटत आहे की कोणतंही राज्य आहे त्याप्रमाणे तिथे काही विपदा आलेला आहेत असं वाटत आहे। तुम्हाला कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो, तर चला अजून बघूया। धनियों के है मौज रात दिन है उनके पोबारे, दीन दरिद्रों के मत्थे ही पडे शिशिर दुख सारे। इथे काय म्हणाले आहे की जे धनिक लोक आहे, कवीने काय म्हणाले आहे की हा शिशिर ऋतू जेव्हा येतात म्हणजे हा थंडीचा ऋतू जेव्हा येतात तेव्हा हा लोकातून किंवा जे धनी लोक आहेत किंवा ज्यांच्याकडे पैसे आहे, जे धनिक लोक आहेत, जे अमीर लोक आहे त्यांच्या खूपच मौज मस्ती आहे, कारण की ते थंडीचा खूपच आनंद घेऊ शकतात। आणि आपल्या बरोबर त्यांच्याकडे हा सगळ्याची सुविधा आहे, त्यांच्याकडे चादर हा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळे प्रयोग केलेले जात आहेत की कारण की त्यांच्याकडे खूपच आहे। परंतु हा जे हालत असतात काय असतात गरिबांचा की कारण की त्यांच्याकडे काहीही नाही आहे। हा शिशु थंडी म्हणजे त्यांचं मध्येही काही दुःख पडलेलं आहे, कारण की त्यांच्यासाठी ओढायला चादर नाहीये, त्यांच्यासाठी खायला वस्तू नाहीये। तर याप्रमाणे ते खूपच असं वाटत आहे की त्यांच्याकडे काही नाही आणि त्यांचा मूल्य नाही आहे या थंडीतून किंवा यांच्या जे धनिक आहे, जे अमीर लोक आहेत त्यांचा प्रयोग नाही करू शकतात। या त्यांचा प्रयोग करून ते आपल्याला काही वस्तू देऊ शकतात पण त्यांचा मदत नाही करतात। तर याप्रमाणे हा जे दीनदलित आहे किंवा हा जे गरीब लोक आहेत त्यामध्येही जे लोक कार्य करतात कुठून रोडातून बसून किंवा कुठेही बसून काही विकतात, तर याप्रमाणे याच्यासाठी जे थंडी लागलेलं आहे त्यांना काहीही त्यांचा हरकत नाही की त्या थंडीतून त्यांचा काहीही प्रयोग होऊ शकत नाही। तर याप्रमाणे हा जे थंडी यांचा उद्धार किंवा यांचा जे मतलब त्यांना कोणासाठी आहे, जे धनिक लोक आहे, जे अमीर लोक आहे त्यांच्याकडे हे सगळं व्यवस्थित प्रमाणे आहे, त्यांच्याकडे चादर आहे, ते सगळं व्यवस्थित प्रमाणे हा सगळं वस्तूचा ध्यान घेऊ शकतात किंवा यांचा जो उपयोग करू शकतात। परंतु जे लोक गरीब आहे त्यांच्यासाठी काही नाही, त्यांच्या जवळ चादर पण नाही, त्यांचा खायला वस्तू पण नाही, हा थंडीचा प्रयोग त्यांच्यासाठी काहीही उपयोगी नाही आहे। ते त्यांचा मौज मजा पण नाही घेऊ शकतात। हा सगळं कोणासाठी आहे? जे धनिक म्हणजे जे अमीर लोक आहे त्यांच्यासाठी तुम्हाला दिवस काय रात्री काय काहीही ठाऊक नाही। परंतु जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी हा सगळं विपरीत आहे, कारण की त्यांच्याजवळ खायला काहीही वस्तू नाही आणि करायचं काही वस्तू नाही आहे। तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा। तर चला अजून बघूया। वे खाते हैं हलवा पूड़ी दूध मलाई ताजी, इन्हें नहीं मिलती पर सूखी रोटी और ना भाजी। इथे काय म्हणाले आहे की जे अमीर लोक आहे त्यांच्याकडे खूपच विशिष्ट वस्तू खायचं आहे, खूपच चांगली आहे, जसं हलवा पोळी दूध मलाई, नवीन नवीन वस्तू खायच्या भेटतात त्यांना, नवीन नवीन ताजी ताजी सब्जी भेटतात। परंतु जे गरीब लोक आहे, जे रंक लोक आहे, जे गरीब त्यांच्यासाठी एक रोटी पण भेटत आहे का? त्यांना नाही, कारण की हा जी परिस्थिती आहे थंडी खूपच झालेला आहे। तर याप्रमाणे त्यांच्यासाठी मजदुरी करायला पण काही जागा नाही आहे। जे
ते मजुरी करून आपला पोट भरत आहे, परंतु आज जे थंडीच्या शिशू थंडी चाललेली आहे त्याबद्दल त्यांना काहीही कुठेही नोकरी भेटत नाही. तर याप्रमाणे जे अमीर लोक आहे ते घरी बसून हलवा पोळी दूध मलाई सगळं खात आहे, परंतु हा जो गरीब माणूस आहे त्यांच्यासाठी त्यांच्या नशिबावर एक रोटी खायचं पण किंवा एक भाजी खायचं पण नशीब नाही आहे. तर याप्रमाणे त्यांनी सांगितले आहे कवी की कशाप्रमाणे हा सगळं जे आहे ते तिथून दिलेलं आहे, तर यांचा उपयोग आपण कशासाठी करू शकता. कारण की तुमच्या समोर असा प्रमाणे कोणी येतात तर तुम्ही त्यांचा मदत करूया असं त्यांनी सांगितले आहे. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. वे सुख से रंगीन कीमते ओढे शाल दुशाले पर इनके कंपित बदनों पर गिरते ना नित पाले. इथे कवी म्हणाले आहे की जे शिशिर ऋतू आहे, इथे कवी काय म्हणाले आहे की जे शिशिर ऋतू आहे एकतर्फा आपण पाहू शकता की जे अमीर लोक आहे, जे अमीर लोक आहे त्यांच्याकडे शाल आहे दुशाले आहे हे सगळं ओढून जे त्यांना गरमी भेटणार हा सगळं भौतिक सुविधा त्यांच्याकडे आहे. पण हा जे थंड दिलेला आहे त्यांचा आनंद ते घेऊ शकता कोण? अमीर लोक. कारण की त्यांच्याकडे हा भौतिक सुविधा सगळं आहेत. परंतु जे गरीब वर्ग आहे, जे गरीब वर्ग आहे त्यांच्याकडे हा काहीही वस्तू नाही. त्यांच्याकडे हा तन ओढायचा म्हणजे देह ओढायचा हा पर्याप्त कापडे पण नाही आहे. वे ठिठुरत म्हणजे वे थंडीतून खूपच ठिठुरत जाणार आहे आणि या शिशिर ऋतूचा बर्फातून ते काय करत आहे झेलणे मजबूत होऊन जाणार आहे आणि यासाठी ते खूपच मजबूर आहे. कारण की त्यांच्याकडे काहीही गरम कपडे किंवा खायला काहीही वस्तू नाही आहे. तर या जे सुख रंगीन आहे, जे शिशिरचा ऋतू आहे त्यांचं सुख त्यांना काहीही भेटत नाही. कारण की त्यांच्याकडे त्यांची भौतिक सुविधा पण नाही आहे. तर याप्रमाणे त्यांच्याकडे हा सुख सुविधाचा संपन्न नाही होऊ शकतं. कळतं की नाही तुम्हाला? हो. तर चला अजून बघूया. बघा. वे है सुख के साधन से पूरित सुघर घरों के वासी इनके टूटे फूटे घर में छाई सदा उदासी. इथे कवी काय म्हणाले आहे की जे अमीर वर्ग आहे ते आपल्या सुख किंवा सभी संसाधन जे आहे त्यांचे समुद्र उंचे सुंदर सुंदर महलामध्ये राहत आहे, उंचे किंवा सुंदर सुंदर महलातून राहत आहे. परंतु जे गरीब वर्गांचं आहे त्यांची त्यांची स्थिती जीर्णशीर्ण आहे म्हणजे त्यांची स्थिती बरे नाही आहे. परंतु त्या आपल्या घरातून जे त्यांचं छप्पन पण आहे त्यामध्ये पण त्याला अधिक थंडी वाजत आहे. त्याप्रमाणे पण त्याला अधिक थंडी वाजत आहे आणि याप्रमाणे त्यांना असं ठाऊक नाही येते की ते काय करा. आणि त्यांचा हा परिस्थिती जे आहे त्यामध्ये हा थंड जे आहे त्या आपल्या घरी पण सुरक्षित नाही आहे. जे गरीब लोक आहे या थंडापासून आपल्या घरी पण सुरक्षित नाही आहे आणि हे आवश्यक आहे की यांच्याकडे जे साधन सामग्री यांची कमी खूप आहे आणि यांची जी विपरीत परिस्थिती आहे त्यांच्या कारण ते हमेशा म्हणजे सदा खूपच उदास राहणार. कारण की त्यांच्याकडे असं काहीही वस्तू नाही आहे की ज्यांच्याकडे ते सुख घेऊन घ्या. या थंडी ऋतू म्हणजे किंवा हा थंडी जे ऋतू आहे त्याच्यामध्ये काही सुख घेऊन असं त्यांच्याकडे काहीही साधने नाही आहे. जे एक जागा जे अमीर लोक सुंदर सुंदर उंची महला बरोबर राहत आहे आणि इथे जे गरीब रंग लोक आहे त्यांच्याकडे असं घर पण नाही आहे की जे सुरक्षित राहणार. कारण की त्यांचे छप्पर पण तुटलेला आहे, त्यामध्ये त्यांची जे थंडीचा वायू चढत आहे ते त्यांच्या अंगावर लागत आहे आणि त्यांना अजून दुःख मिळत आहे असं त्यांनी सांगितले आहे, असं कवीने सांगितलेले आहे. तर अजून बघूया चला. बघा. अत रात्रि को घर से सोई कोई आंगन को आता शून्य गगन मंडल को लेख यह मन में भय पाता. तर याबद्दल हे जे झालेलं आहे तर याचा तुम्हाला काही उपयोग करायचा नाही आहे. एक कार्टून देणार आहे. पहिले बघा. पहले हम उदर की चिंता थी ना कदापि सताती माता समझ की प्रकृती हमारी पालन करती जाती. तर याप्रमाणे असं दिलेले आहेत की इथे याप्रमाणे काय दिलेले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या की कवी कहता है की एक समय था. कवी काय म्हणत आहे की एकदा असा समय झालेला होता जिथे सर्व पूर्ण रूपातून विकसित होऊन नाही जात आहे. सर्व जे आपल्या समाजातून किंवा आपल्या देशातून सर्व विकसित केलेले नाही जात होता. त्यातून सर्व लोक कुठे राहत होता? जंगलातून भटकत होता. ते कुठे राहत होता? जंगलातून भटकत होता आणि याप्रमाणे त्याला कधीही खायला नाही भेटणार असा कदापि नाही होता. तर याप्रमाणे सगळं तिला काय कुठे भेटत होता? प्रकृतीबद्दलही भेटत होता. कारण की तिला माहित आहे की यांचं काहीही सुख किंवा त्यांना काही नाही भेटत. कारण की आपण कुठे राहत होता? आपण जंगलातून राहत होता. त्यांच्यासाठी केलेला
काहीही व्यवसाय नाही होता. ते भटकत त्याला कोणताही जीवनयापन करायचा होता. त्यावेळी त्यांना कोणताही व्यक्ती त्यांना असं ठाऊक नाही होतं की आपल्याला पेट भरायचं आहे. कारण की जे त्यांची माता किंवा प्राकृतिक तिला देणार आहे, तेच ते खाणार आहे. त्याबरोबर त्यांचं फल, फूल, फल, कंद हा सगळं भेटणार आहे आणि हा सगळंही ते खाणार आहे. फल-फूल इत्यादी खाकर त्यांना जीवित करायचं, आपला पोट भरायचा होता. या समाजातून तिथे तुम्हाला विलासतापूर्ण किंवा वर्तमान जीवन तुम्ही जे बितत आहे, त्याप्रमाणे तुमचा दुसरा वर्ग दिलेला आहे. तर यांचं आपण पालन करत आहे. कारण की आपल्याला माहीत झालं पाहिजे किंवा माहीत आहेत की आपल्यासाठी हा सगळं विकसित आहे. कारण की जेव्हा आपण जंगलामध्ये राहत होता, त्याप्रमाणे आपल्याला काही पण खायचा भेटायचा, आपल्याला प्राकृतिक साधनाचा उपयोग नाही होता. तर याप्रमाणे आपल्याला आता काय करायचं की कारण आपण विकसित झालेला आहे. कळतं? हो. हमको भाई का करना उपकार नहीं, कया होगा भाई पर भाई का कुछ अधिकार नहीं कया होगा. तर याप्रमाणे इथे जे अंतिम पंक्ती दिलेली आहे त्याबद्दल कवी काय म्हणत आहे की समाजातून राहण्यावाला दोन वर्ग आहे. एक मोठा भाई आणि एक छोट्या. तर याप्रमाणे एक अमीर आहे तर एक गरीब आहे. काय आहे? एक मोठ्या प्रमाणे अमीर आहे तर एक गरीब आहे. तर याप्रमाणे आपण त्यांचं पालन कसं करायचं किंवा त्यांचा उपयोग कशासाठी करायचा हा सगळं सांगितले आहे. तर याप्रमाणे सांगत आहे की समाजातून राहणारा प्रत्येक व्यक्ती समाजातून हिस्सा दिलेले आहेत. और इसलिए या धर्माचा आपल्याला काय करायचं, या समाजातील जो लोक राहत आहेत त्यांच्या प्रती आपल्याला जागृत करायचे आहे. त्यांच्या प्रती आपल्या काही जिम्मेदारी आहे ते पण आपल्याला करायचं आहे. तर याप्रमाणे त्यांनी सांगितले आहे की या जिम्मेदारी बरोबर त्यांना जिम्मेदारीचा अहसास करून द्यायचा की जहा लोक एकता किंवा इमानदारी हा सगळं हक्क तुमचा पण आहे, तिचा पण आहे. तर हा हक्काच्या तुम्ही त्यांचं माहिती सांगितलं पाहिजे. त्यांचा उपकार करून घ्या. आपण असं नाही की त्यांच्याबद्दल काही नाही करू शकता. आपण आपण प्रयत्न करतात तितकापर्यंत आपण त्यांची मदत करू घ्या. कारण का हा त्यांचा अधिकार आहे. ते पण समाजातून राहत आहे आणि आपण पण समाजातून राहत आहे. हा त्यांचा अधिकार आहे की त्याबद्दल हे सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे राहायचं आणि समाजातून राहणाऱ्या कारण सगळं जे भाई आहे म्हणजे सगळं जे भाऊ आहे त्यात एक दुसऱ्याचा सहायता करण्याचा बंधुत्व यांचा निर्माण होऊन आणि यांच्या भावनाचं उत्पन्न करू शकता. आणि या त्यांचा पण अधिकार आहे किंवा हा प्रेमातून तुम्ही कळलेला प्रश्न आहेत की जेव्हा तुम्ही एकमेकाशी प्रेम करता किंवा एकमेकाशी बोलत आहे त्यांचा उपकार करून जा. कारण की तुमच्याकडे आहे तेव्हा तुम्ही करणार आहे ना, तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही करणार का? नाही. आणि तुम्हाला कोणी बोलणार पण नाही. तर याप्रमाणे आम्ही जे समाजात राहतात त्या समाजात आम्ही एकमेकाशी भाऊ बहीण किंवा एकमेकाशी भाई बहीण, तर त्यांचा उपकार करण्यासाठी आपल्याला हा हक्क देण्याचा आहे की समाजात तू पण राहतात आम्ही पण राहतात. त्यांच्या अधिकारचा त्यांचा मानाचा हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे त्यांना कळून घ्यायचं आहे. कळलं की नाही? लवकर सांगा. हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे आपण सगळं करायचं आहे. तर आपल्याला हे करायचं आहे की जसं की हा सर्दी किंवा थंडी मोसमातून हा कवितातून दिलेले आहे की कशाप्रमाणे हा ज्या थंडी होतात ते जे आम्ही लोक आहेत त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचे होते. ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी खायला येत होता आणि वेगवेगळ्या त्यांच्याकडे अत्याधुनिक साधनं आहे. परंतु आपल्याजवळ हा सगळं कधीही जे गरीब लोक आहेत त्यांच्याकडे नाहीये. त्यांच्याकडे एक वक्ताची रोटी पण नाही. परंतु हा जे थंडीचा मोसम आहे त्यांच्याकडे अजून काही वस्तू आहे जे खाऊ शकता, हे सगळं करू शकतो. पण आपल्याकडे हे सगळं नाही आहे किंवा गरीबासाठी हा सगळं नाही आहे. तर याप्रमाणे आपण त्यांचं महत्त्व कसं करायचा किंवा त्यांचं मदत कसं करायचा हा सगळं तिने इथे दिलेले आहे. कवितेबद्दल मी एकच पाहिले की आपल्याबरोबर जे हा ऋतू येतात तर आपल्याला कसं वाटतं का या ऋतूबद्दल आपण कुठे जायचं आहे किंवा कुठे काय करायचं आहे. परंतु हा जो गरीब लोक आहे त्यांच्यासाठी हा काही नाही. ते असा विचार करतात की आपल्यासाठी फक्त एक दिवसाचं खाणं तर होणार का? असा त्यांचं म्हणत होता. तर मी तुम्हाला असं सांगणार आहे की जेव्हा तुमचा असा कोणी व्यक्ती दिसणार आहे किंवा तुम्हाला पाहणार आहे तर तुम्ही त्यांना खाऊ देऊया. कारण की तुमच्याकडे हे
तेव्हा तुम्ही देणार आहे. तुमच्याकडे नाही येणार का तुम्ही देणार का? नाही. तर याबद्दल तुम्हाला ईश्वरानं किंवा देवानं असं दिलेले आहे, की तुम्ही दुसऱ्या लोकांचा मदत करायचा प्रयत्न करू शकता. ज्यांच्याकडे आहे ते करू शकतात आहे. तर याप्रमाणे कधीही तुम्हाला असं वाटत आहे, की तुम्ही कोणाचा मदत करू शकतो, तर तुम्ही करू घ्या. कारण की हा सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही एक भुकलेला माणूस किंवा एक भुकलेल्या व्यक्तीला खाणं देत आहे. तर याबद्दल मोठं कार्य काही आहे. मला नाही वाटत आहे, की याबद्दल कोणी कोणी मोठा कार्य आहे. धन्यवाद. कळलं की नाही? हो.